आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुदेश सर, आजचे खास सन्मान मूर्ती आपले सॅबी परेरा आणि स्टेज समोर बसलेले बरेचसे सन्माननीय व्यक्तिमत्वे माझ्या डोळ्यासमोर मला स्पष्टपणे दिसत आहेत. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 23 डिसेंबरची सकाळ, मी कसल्या तरी कामामध्ये गुंग होतो आणि अचानक दरवाजावरती बेल वाजते. समोर सदू ठांदरफळेकर, आणि त्यांना बघितल्यानंतर माझी कळी आपोआपच खुलली की आज म्हटलं असा कसा दिवस उगवलेला आहे. आमच्या गप्पा रंगल्या आणि त्यांनी सहज आजच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाविषयी मला सांगितलं आणि हातामध्ये आपलं ते पुस्तक दिलं, टपालकी. ते पुस्तक तोपर्यंत क्रमाक्रमाने मी लोकसत्तेमधून थोडंसं वाचत होतो, जशी जी सदरे प्रसिद्ध होत होती तशी. परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचत असताना मनाच्या आभाळामध्ये एवढे ढग गर्दी करू लागले की मला काही सुचेना. जीवन जगण्याची अशी सुद्धा एखादी पद्धत असू शकते, जीवनाकडे पाहण्याचा असाही एखादा दृष्टिकोन असू शकतो. कितीही व्यंग असो, कितीही नकारात्मकता असो, त्याच्यामधून जणू काही अमृत ढुसून बाहेर काढावं तशा प्रकारची कला एखाद्या व्यक्तीकडे असू शकते. आणि विशेष करून हे सगळे विचार माझ्या मनामध्ये गर्दी करत असताना ते जणू काही ढग, त्याच्यामधून तिरकस असा जाणारा सॅबी परेरा यांच्या विचारसरणीचा तो किरण आणि त्यातून निर्माण झालेला इंद्रधनुचा गोफ म्हणजे 7 सप्तरंगी. ते सप्तरंगी इंद्रधनुष्य आत्ता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि ते नक्की कुठे दडलेलं आहे? टपालकी ह्या पुस्तकामध्ये दडलेलं आहे. म्हणजे त्याच्यामधील जे 7 रंग आहेत ते 7 रंग आता आपण ह्या ठिकाणी उधळणार आहोत. पण तत्पूर्वी मला असं वाटतं, आजच्या दिवशी ज्या लोकसत्ताने हे सदर चालवलं, ज्या ग्रंथालयाने हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्या लेखकाने हे पुस्तक लिहिलं ते आपले सॅबी परेरा, आणि त्यातील एक वानगी दाखल नमुना अतिशय नाट्यरित्या ज्या डॉक्टर रेबेका यांनी आपल्यासमोर सादर केला, आणि जे सुंदररित्या कार्यक्रमाच्या पाठीचा कणा म्हणून आपल्यासमोर सूत्रसंचालक म्हणून मॅक्सवेल आहेत, ह्या सगळ्यांसाठी एक जोरदार मला वाटतं टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचं आहे. टपालकीचा पहिला रंग विनोद. हा विनोद जितका निखळ, नितळ आणि सात्विक, तितकाच उपहासात्मक, उपरोधिक आणि अंतर्मुख करणारा असा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सौमित्र म्हणजे किशोर कदम लिहितात त्याप्रमाणे हा पर्टिक्युलर विनोद हे उद्दिष्ट नसतंच. तो विनोद लिहिणाऱ्यांचं उद्दिष्ट असतं त्यानंतर उत्स्फूर्त उसळणारं हसू. निखळ विनोदाचं स्वतःचं असं एक सौंदर्य असतं, कारण ते हास्य उमलवत असतं. विनोदाचा संबंध तुमच्या अनकॉन्शियसशी आणि जगण्याच्या विरोधाभासाशी असतो. म्हणजे अनकॉन्शियसमध्ये सातत्याने काहीतरी चालू असतं आणि बाहेर असतो तो विरोधाभास. आता हे कोडं कसं सोडवायचं? त्यावेळेला विनोद तो बेशुद्धावस्थेतला विरोधाभास उघड करतो, मोकळा करतो. तुम्ही हलके होता, हसू लागता. ही मुक्तता हेच प्रत्येक विनोदाचं कारण असतं. आणि ते आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जाणवेल की ज्या पद्धतीने डॉक्टर रेबेका ह्या ठिकाणी वाचत होत्या आणि आपल्याला आतमधून थोड्याशा गुदगुल्या होत होत्या, चेहरे थोडेसे फुलत होते, परंतु फार मोठा खळाळून हास्य वगैरे असं काही आपल्याला ह्या ठिकाणी दिसलं नाही. कारण हे जे असतं तो नर्म विनोदाचा हा एक भाग आहे. तो नर्म विनोद आतमधून सुखावतो, अंतर्मुख करतो, जीवनाला दिशा देण्याचं काम करत असतो आणि हे अहोरात्र चालू असतं. केवढं एखादं फूल उमलावं तशा प्रकारे, कुठलेही कष्ट नाहीत, कुठलेही महत् प्रयास नाहीत, अशा पद्धतीचं हे विनोदाचं कार्य असतं. मराठीत आजवर अनेक लेखकांनी विनोद हाताळलेला आहे, परंतु टपालकी ह्या पुस्तकात सॅबी परेराने हाताळलेला विनोद इतरांपेक्षा वेगळा आहे. आपल्या मनोगतात ते स्वतः काय म्हणतात बघा, शक्यतो तटस्थ राहून व्यक्तींपेक्षा प्रवृत्तींवर कोपरखळा मारण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणजे व्यक्ती हे टार्गेट नसतं, व्यक्तीमध्ये जी प्रवृत्ती आहे ते टार्गेट असतं. आणि ती प्रवृत्ती सगळ्यामध्ये कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचं लेखन जास्तीत जास्त लोकांना भावत असतं. त्यांनी एक उदाहरण दिलंय बघा की 4थी सीट ह्या आपल्या पत्रामध्ये ते म्हणतात, मुंबई हे असे एकमेव शहर आहे
जिथे डोक्याला पूर्ण टक्कल पडलेली माणसं देखील पॅन्टच्या खिशामध्ये कंगवा घेऊन फिरतात. अशा लोकांना मुंबईकर सोडून सगळे हसतात. फक्त मुंबईकर हसत नाहीत, कारण त्यांना ठाऊक असतो त्या कंगव्याचा खरा उपयोग ट्रेन मधला न फिरणारा पंखा सुरू करण्यासाठी. तर विनोदाची अशी ही बरीच साखरपेरणी तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये पानोपणी वाचायला आणि चाखायला मिळेल. त्यामुळे सहज वाचता वाचता आपले ओठ कधी विलग होतात, आपण किंचितसे कधी हसायला लागतो आणि हसत हसत कसे पुढे जातो. हसत हसत दात पडण्याचा प्रकार इथे मला दिसलाच नाही. हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य. म्हणजे जणू काही एखाद्याचे दात घशात घालावे असा कुठलाही दूर हेतू लेखकाच्या मनात असावा अशी साधी शंका देखील माझ्या मनात आली नाही. एवढा हा निखळ, सात्विक, तेवढाच उपरोधक, तेवढाच उपहासात्मक असा विनोद. टपालकीचा आता दुसरा रंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती. सौमित्र म्हणजे आपले किशोर कदम ह्यांनी प्रस्तावनेमध्ये सॅबी परेरा ह्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं केलंय बघा. वेगळा उधाणलेला, उत्स्फूर्त, खळाळता, दिलखुलास, किनाऱ्यावरलं व्यंग शोधणारा समुद्र. समुद्रच पण किनाऱ्यावरचं व्यंग शोधणारा अशा प्रकारचा समुद्र. स्वतः सॅबी परेरा काय म्हणतात बघा. आज भारतीय समाजमानाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. भावनेला गळू झालेला असल्यामुळे भावना दुखावते, अस्मिता दूरवर पाहत असल्यामुळे आणि ताठमानेने चालत असल्यामुळे ती ठेचाळते आणि संस्कृतीला पोहताच येत नसल्यामुळे ती वितभर पाण्यातही बुडण्याचा धोका असतो. हे आपल्या संपूर्ण भारतीय समाजमानाचं चित्रण अवघ्या 3 अशा प्रतीकामध्ये त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. थोडक्यात लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती मानवी जीवनातील विविध गोष्टींकडे पाहण्याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोन वाचकाला देऊन जात आहे. ते म्हणतात की गलिच्छ उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसू शकतो, फक्त नजर डुकराची असायला हवी. किंवा राणी लक्ष्मीबाई आपण सलग वाचतो ना, पण त्यांनी टायटल कसं दिलंय, राणी प्रश्नचिन्ह, लक्ष्मी प्रश्नचिन्ह, बाई प्रश्नचिन्ह. हे वाचता बरोबरच आपल्या डोक्यामध्ये एखादं खूळ येतं की असं का केलं असेल, आणि वाचल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर आपल्याला समजतं. त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं बघा. या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त जरी थोडक्या असल्या बायकांची क्षमा मागून हे वाचू इच्छितो. सगळ्या बायका सारख्याच. त्या जेव्हा डिप्रेस होतात तेव्हा एक तर शॉपिंगला जातात किंवा काहीतरी खातात, आणि खायला बाकी काहीच मिळालं नाही तर नवऱ्याचं डोकं त्यांच्या हक्काचं असतं. आता मोबाईलमुळे आज माणसाच्या प्रवृत्तीत जो फरक पडलेला आहे तो नेमका टिपताना ते कलियुग रे बाबा ह्या पत्रात काय म्हणतात बघा. आपण आज झोपायला अशी जागा शोधतो जिथे मोबाईलचा चार्जर लावता येईल. आपला अख्खं आयुष्यच जणू डेटाच्या दोरीने आपण मोबाईलच्या खुंटाला टांगवलेला आहे. मोटिवेशन नावाचा एक विषय त्यांनी हाताळलेला आहे की पुस्तक, व्याख्याने, व्हिडिओज ह्यांचं फुटलेलं ते पेव पाहून आज माणसाला विटॅमिन सी आणि विटॅमिन डी ह्यांच्याबरोबर विटॅमिन एम म्हणजे मोटिवेशनची देखील फार मोठी गरज भासू लागलेली आहे. आणि हे केवढं खरं आहे आपल्या बाबतीत. भारताच्या संदर्भात ते काय म्हणतात बघा की जगभर पाण्याच्या वाफेवर इंजिन चालते, इथे आम्ही तोंडाच्या वाफेवर अख्खा देश चालवतो. आता ह्या वाक्यामध्ये काय दडलेलं आहे, फुकटची आश्वासनबाजी. तोंडाची वाफ गेलेली असते, आश्वासनाला लोक बळी पडलेले असतात आणि पुन्हा एकदा आपण त्यांना निवडून दिलेलं असतं. कधी कधी अक्षरशः की प्रेतासाठी आता स्मशानभूमी सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, ती व्यवस्था केल्यानंतर देखील लोकांनी मतं दिलेली आहेत. अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे. तर हे सर्व सूचित करून निवडणुकीच्या काळात पैशाला गुरुत्वाकर्षणाचा नियम कसा लागतो आणि तो वरून खाली कसा वाहू लागतो ते एका दमामध्ये त्यांनी सांगून टाकलेलं आहे. त्यांच्या ह्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीला सकारात्मक दृष्टीची देखील जोड आहे बरं का. 10 दिवसांची टूर्स आणि त्यामध्ये फोटो काढले
5,000 कंसात त्यांनी टाकलेला आहे, त्यापैकी 99.99% बायकोचे फोटो. परंतु हे सगळं बघितल्यानंतर कोणताही नवरा वैतागून गेला असता. पण ते काय म्हणतात बघा, एरवी जी आपली बायको 24 तास कशा ना कशासाठी फुरंगटून बसलेली असते, तिने 10 दिवसात फोटोसाठी का होईना जवळजवळ 5,000 वेळेला स्माईल दिलं. हे काही कमी आहे का? तर अशी ही सूक्ष्म निरीक्षण शक्ती हा दुसरा रंग. तिसरा रंग चिंतनशील विद्वत्ता. किती सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघा, की विद्वान आणि चिंतनशील, अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन. पहिलंच त्यांच्या मनोगतातील वाक्य बर्ट्रंड रसेल ह्या तत्ववेत्यांचे हे वाक्य आहे, अविचारी माणसे ठाम असतात आणि विद्वान गोंधळलेले असतात. हे केवढं कटू सत्य आहे बघा, आणि ही खरी आपली समस्या आहे. अशा विधानाने त्यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली आणि मग स्वतःविषयी काय बोलले आहेत बघा. वयाबरोबर शहाणपण येतं असं म्हणतात, पण माझ्या बाबतीत वय एकटंच आलेलं दिसतं. स्वतःवरती अशा प्रकारचा विनोद करणारा माणूस जो असतो तो खऱ्या अर्थाने विनोदी असतो स्वतःच्या विषयी. असे जरी ते म्हणत असले तरी आपलं शहाणपण सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे असल्यामुळे त्याचे पुरावे देता येत नाहीत. त्यांच्या लेखनावर विद्वानाच्या गंभीरतेची झाक दिसत नाही. म्हणजे जणू काही खूप चेहरा गंभीर ठेवलेला आहे, लिखाण केलेलं आहे, अशी गंभीरतेची झाक दिसत नाही. मात्र जवळजवळ प्रत्येक वाक्यातून त्यांच्या विद्वत्तेचं तेज मात्र स्पष्टपणे झळकतं. त्यातच विद्या विनयन शोभते ह्या उक्तीनुसार ते स्वतः काय म्हणतात बघा, देवाने मला रूप अक्कल पैसा नशीब हे सारं सोनाराच्या तागडीत तोलून दिलं असलं तरी कुतूहल देताना मात्र भंगारवाल्याकडच्या स्प्रिंगच्या काटाचा वापर केला असावा. हे सगळं सुचण्यासाठी एकीकडे विद्वत्ता आणि दुसरीकडे त्याला चिंतन ह्याची गरज असते. त्याचा सुंदर असा संगम. आकाशातल्या आणि जन्मकुंडीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह त्यांना सर्वश्रेष्ठ वाटतो. रिलेटेड नाहीत अशा प्रकारची परिस्थिती असण्याची शक्यता असते. असे आयुष्याचे तत्वज्ञान थोडक्या शब्दात ते मांडतात. आणि मग भाकरीचा चंद्र शोधायला रॉकेट घेऊन निघालेल्या मानवाने बालपणीची आवडणारी दिवाळी मात्र मागे धर्तीवरच राहू दिली ह्याविषयी ते खंत व्यक्त करतात. आनंद हा एखादी गोष्ट मिळवण्यात नसून ती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जी धडपड करतो त्याच्यामध्ये असतो, अशी त्यांची धारणा. म्हणून ते सांगतात की भरभरून केलेल्या शॉपिंगने एक वेळ घर भरून जाईल, परंतु त्यातून मिळणारा आनंद मात्र थर्मल पेपरच्या शॉपिंग बिलावरून शाई उडून जाईस तोवर टिकत नाही, असे ते परखडपणे सांगतात. गुड मॉर्निंग ह्या पत्रामध्ये देण्यात आलेले SMS हा तर त्यांच्या विद्वत्तेचा कळस दाखवणारे आहेत. ह्या सर्वांमध्ये कोरडी विद्वत्ता नाही, आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारी व्यावहारिक सूक्ष्मता त्याच्यामध्ये दडलेली आहे. उदाहरणार्थ, मार्च महिन्यात सुरू झाला की सोशल मीडियावर महिला दिनाचे मेसेज दुथडी भरून वाहायला सुरुवात होते. हे त्यांचं निरीक्षण. आता त्याच्यावरचं चिंतन बघा. पण हे मेसेज पाठवणाऱ्यांपैकी किती लोक आपल्या घरच्या कामवालीला महिला दिनाची सुट्टी देतात? महिला दिन काय फक्त आपल्या बायकोचा असतो? तो गरीब कामगार बायकांचा नसतो? एवढा असा परखड सवाल ते त्या ठिकाणी विचारतात. परंतु त्या परखडपणाच्या वृक्षाभोवती कोमल तरलतेची कोवळी वेलही बिलगलेली दिसून येते. ए रे घना ह्या पत्रातील पावसावरचे त्याचे चिंतन मला व्यक्तिशः फार भावलेलं आहे. ते कसं लिहितात बघा. पाऊस आकाशात नसतोच रे, तो आपल्या आत खोलवर दडी मारून बसलेला असतो. दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर आपण आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तरी दिसत नाही, जाणवत नाही, भिजवत नाही. मात्र जेव्हा आभाळ भरून येतं तेव्हा ओलेती संततधार लागते, तेव्हा आतला पाऊस उसळी मारून बाहेर येतो. मग नवे कोंब फुटतात, नवे धुमारे येतात, नवी पालवी येते. सगळा आसमंतच कसा हिरवागार होऊन जात असतो. म्हणजे ह्या ठिकाणी एकीकडे विद्वत्ता आणि दुसरीकडे त्याच्यावरती केलेलं हे चिंतन, हा तिसरा रंग. चौथा रंग विषयांची विविधता.
लेखकाची विनोदी वृत्ती, त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि त्यांची सजग चिंतनशीलता ह्यांच्या बळावर त्यांनी टपालकी ह्या पुस्तकात 30हून अधिक विषय हाताळलेले आहेत. जीवन आणि जगणे ह्याच्यातला फरक माणसाला समजू शकेल अशा प्रकारचं हे लेखन आहे. तर जीवन आणि जगणे हे मुख्य विषय जर धरले तर त्या मुख्य विषयाशी संबंधित असलेली ही सगळी वलये, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि तात्विक, हे सगळे विषय समजून घेत असताना आपण कधी रसिक आणि महारसिक होऊन जातो ते आपल्याला देखील कळत नाही. अधूनमधून विषयांतर होत असलेलं देखील त्यांनाही जाणवतं आणि वाचकाला देखील जाणवतं. त्यावेळेला चटकन मूळ पदाकडे येण्याची विशेष कसब आणि कौशल्य त्यांच्या लेखनामध्ये मला जाणवलं. विषय तरी कसे बघा, शाळा, खेळ, पाऊस, गाव, मैत्री, आळस, व्यायाम, बालपण, वेकेशन, रेल्वे प्रवास, मोबाईल, गरबा, गणपती, सर्व समावेशक अशी वृत्ती एखाद्या माणसाकडे कशी असू शकते त्याचं हे सुंदर चित्रण आहे. आणि एवढं सगळं करत असताना जेव्हा आपण हे वाचन करायला लागतो तेव्हा ते वाचन संपल्यानंतर देखील त्या तंद्रीतून आपण बाहेर आलेलो नसतो. आणि विशेष म्हणजे हे विवेचन इतके हलके फुलके की कोणीतरी आपल्या चेहऱ्यावरून, मेंदूवरून, हृदयावरून आणि मनावरून अलगदपणे मोरपीस फिरवत असल्याचा भास होतो. हे ह्या लेखनाचं वैशिष्ट्य मला जाणवलं. उदाहरणार्थ, मला शाळेत जायचं आहे, जाऊ दे नवं, ह्या पत्राचा शेवट करताना ते काय लिहितात बघा. आपले फक्त शरीर शाळेतून शिकून बाहेर पडले आहे आणि पोटासाठी राबू लागले आहे. मन अजून तिथेच बसलंय ठाण मांडून ओल्या दमट बेंचवर, कायमचं एक विद्यार्थी बनून. म्हणून आपण विद्यार्थी बनून अजून ह्या ठिकाणी ह्या बेंचवर बसलेलो आहोत. अजूनही आपल्यामधला तो विद्यार्थी मेलेला नाही, त्याची जाणीव ते आपल्याला त्या ठिकाणी करून देतात. मोबाईलने मुलाच्या जीवनात जी काही बरी वाईट क्रांती घडवून आणलेली आहे त्यावर टपली मारत ते काय म्हणतात बघा. पोरं दिवसभर हातातल्या मोबाईलमध्ये बिझी असल्याने आपल्याकडे काही मागत नाहीत, आपल्याला काही सांगत नाहीत आणि आपण काही सांगायला गेलो तरी लक्ष देत नाहीत. ही मोबाईलने केलेली त्यांच्या जीवनातील एक क्रांती आहे. फ्रेंडशिप ह्यावरती टिप्पणी करताना ते आपल्याला हळूच गुदगुल्या करतात आणि आपला चेहरा फुललेला असताना चटकन आपल्याला अंतर्मुख करायला लावतात. कारण मित्रत्वाचे 3 प्रकार ते सांगतात. आपली वाट पाहणारे, आपल्याला योग्य वाट दाखवणारे आणि आपली वाट लावणारे. टपालकीचा 5वा रंग लक्षवेधी आणि कल्पक अशी शीर्षकं. आतापर्यंत तुम्ही काही शीर्षकं ऐकलेली आहेत, पण पुस्तकाचं नावच आहे टपालकी, म्हणजे टपाल, पोस्ट कार्ड हा विचार डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. परंतु एकीकडे टपाल पण दुसरीकडे टपली, अशा दोघांचा एकत्र मेळ घालून त्यांनी टपालकी हे नाव त्या ठिकाणी सुंदररित्या आणलेलं आहे. म्हणून जरी ते पोस्ट कार्ड इतिहास जमा झालं तरी टपालकी मात्र अजरामर होऊ शकणार आहे. कारण त्याच्यामधलं सौंदर्य त्यांनी त्या ठिकाणी टिपलेलं आहे. अगदी मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला हे जाणवतं की प्रत्येक पत्राचं शीर्षक लक्षवेधी, सूचक आणि कल्पक. त्यातल्या त्यात 4थी सीट रेल्वे गाडीतल्या प्रवासाकडे बोट दाखवते. राणी लक्ष्मीबाईविषयी आत्ताच आपण ऐकलेलं आहे की ही सगळी प्रश्नचिन्ह कोणासाठी, किंवा दिवस बहिऱ्याचे आहेत हे तुम्ही ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला असेल, रात्र वैरेची आहे, म्हणजे चटकन असा विचार यावा अशा प्रकारचं ते शीर्षक. किंवा लेझीस्थान झालाच पाहिजे, लेझी आळस ह्या विषयावरती असलेलं चिंतन आहे. जिम्नॅस्टिक विषय आता आपण ऐकलेलंच आहे. आनंदी आनंद गडे, ताबडतोब कोण आठवतात आपल्याला? बालकवी. परंतु त्यांनी शीर्षक कशा पद्धतीने लिहिलंय बघा. आनंदी आनन दगडे, आनंदी आनंद दगडे. तर अशा प्रकारे संधिकाली ह्या आशा, अशा प्रकारचं गाणं आपण ऐकलेलं आहे. त्याचा विपर्यास करून ते सांगतात बंदीकाली ह्या आशा. चिंतन कशावर आहे? कोरोना महामारीवर. अशा प्रकारे एकंदरीत सगळी जी शीर्षकं आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये देखील त्यांची कल्पकता आहे.
मी पुन्हा येईन, तुमच्या डोक्यामध्ये घंटा वाजली असेल, तर ते शेवटचं चॅप्टर वाचत असताना देखील आपल्याला जाणवतं की हे नक्की कोणाच्या मनातील स्वप्नाला हुलकावणी देणारे आहेत. टपालकीचा 6वा रंग, मराठमोळेपणा. मराठी नामशेष होत आहे अशी आवई मी गेली 25 वर्षे ऐकत आहे. परंतु मराठी काही संपत नाही, उलट ती नव्या नव्या रूपामध्ये वाचकांसमोर वाजत गाजत हजर होत आहे. जोपर्यंत सॅबी परेरा सारखे लेखक आहेत, ग्रंथाली सारखे प्रकाशक आहेत, लोकसत्ता सारखी वृत्तपत्रे आहेत, तुम्हा आम्हा सारखे चोखंदळ वाचक आहेत, तोपर्यंत मराठी काही मरणार नाही. ती दिवसेंदिवस समृद्ध होत राहील आणि ताठ मानेने आणि उजळ माथ्याने ह्या जगात वावरत राहील. म्हणून सुदेश भाऊ, चिंता करायची गरज नाही, आपल्याला भरपूर कार्य करायचं आहे ह्या क्षेत्रात. टपालकीमधील लेखन बरेचसे मराठमोळे झालेले आहे. लेखकाने मराठी भाषेचं सौंदर्य जोपासत असतानाच अधूनमधून तिला इंग्रजीचा मुलामा देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही उदाहरणं बघूया. खेड्यातल्या लोकांसाठी शेतातलं पीक आणि वावर जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच मुंबईच्या लोकांना पीकावर महत्त्वाचा असतो. रोमहर्षकची पुढची पायरी म्हणजे इटली हर्षक अनुभव. बाकी दुनिया गेली फॅट फ्री ऑलिव्ह ऑइल लावत, आताच ते तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे. आपण म्हणतो नाचता येईना अंगण वाकडे, इथे ते म्हणतात नाश्ता येईना अंडे वाकडे. किंवा जैसे ज्याचे कर्म तसे त्यांना देतो फळ भगवंत, असं जे वचन आहे त्याचं त्यांनी कसं रूप केलेलं आहे बघा. जैसे ज्याचे कॅरम तैसे कवर देतसे ईश्वर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांचा त्यांनी खेळ त्या ठिकाणी केलेला आहे. टपालकीचा आता शेवटचा रंग, चौफेर वाचन, आणि हे विशेष करून लेखकाला लागू पडणारं. आपण आतापर्यंत जी काही उदाहरणं पाहिली त्यावरून लेखक श्री शाबी परेरा ह्यांचं वाचन किती अफाट आणि चौफेर आहे त्याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. विविध लेखक, तत्त्वज्ञ, कवी, व्याख्याते आणि विचारवंत ह्यांच्या विचारांचं मिश्रण किंवा रसायन त्यांच्या नसानसात आणि रोमारोमात भिनलेलं असल्याचं जाणवतं. त्यातही उपमा अलंकार हा त्यांच्या लेखनशैलीचा गुणविशेष म्हणावा लागेल. काही उदाहरणं बघूया. गुटखा आणि दारू अशा बंदी असलेल्या वस्तू देवासारख्या असतात, मिळतात सगळीकडे, दिसत मात्र कुणालाच नाहीत. किंवा आपल्याकडच्या परीक्षा ह्या गर्लफ्रेंड सारख्या असतात, एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यांच्याकडून आपल्याला काय नक्की अपेक्षा आहे ते कळायला मार्गच नसतो. सारखी संदर्भासहित स्पष्टीकरण देत राहावी लागतात आणि इतकं सारं करूनही रिझल्ट काय, तर निकाल. पुस्तकात बऱ्याचशा शाब्दिक कोट्या देखील करण्यात आलेल्या आहेत. 1 कोटी पोटात दुखण्याविषयी आहे. ते म्हणतात की मी काही खाल्लं तर माझ्या पोटात दुखतं, आणि मी जर नाईलाजाने उपाशी असताना दुसऱ्यांनी खाल्लं तर माझ्या पोटात जरा जास्तच दुखतं. किंवा चीनच्या मालावर बहिष्कार टाकायचे ठरले तेव्हा देशद्रोही ठरण्याच्या भीतीने आम्ही जेवणात चिंच खायची देखील सोडून दिली. तर अशा प्रकारे सप्तरंगी इंद्रधनुचा गोफ आम्हा वाचकांच्या हाती दिल्याबद्दल सॅबी तुमचे आभार आणि हार्दिक अभिनंदन. तुमच्या हातून अशीच अनेकानेक पुस्तके लिहून होत हजारो वाचकांच्या मनाहृदयातील उदात्त विचारांचे दीप प्रज्वलित करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळो, शक्ती लाभो. मी पुन्हा येईन ह्या तुमच्या शब्दांना जागण्यास परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, हीच तुम्हाला प्रार्थनापूर्वक सदिच्छा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.